कन्फर्म करा सगळे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्वसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 159 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलेलो आहोत. आज आपण 160 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये माऊलींनी 22व्या क्रमांकातल्या श्लोकाचं निरूपण केलेलं आहे. या 22व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा निष्काम भावनेनं कर्म का करावं याची कारणं देताना स्वतःचंच उदाहरण देण्यापर्यंत, स्पष्टीकरण देण्यापर्यंत भगवंत आलेले आहेत. आत्तापर्यंत आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी निष्काम भावनेनं कर्म का करावं याचं पहिलं कारण सांगितलं की त्यातून मोक्ष आणि ज्ञान मिळतो. दुसरं महत्त्वाचं कारण सांगितलं की अशा निष्काम कर्म करण्यामुळं इतरांना जीवनाचा एक आदर्श प्राप्त होतो आणि त्यांच्या उद्धाराला मार्ग मिळावा, त्यांच्या जीवनाचा एक आदर्श आपल्या जीवनाच्या रूपानं राहावा, यासाठी सुद्धा हे कर्म करणं गरजेचं आहे. असं सांगतानाच असंच कर्म मी सुद्धा करतो हे आज आपल्याला भगवंत सांगताना दिसत आहेत, ज्यामध्ये भगवंत म्हणतायत, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानमवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. अर्थात हे अर्जुना, त्रैलोक्यामध्ये मला किंचितही कर्तव्य उरलेले नाही, कारण अमुक एक अप्राप्त वस्तू मला प्राप्त करून घ्यावी याची आहे असे काहीच नाही. तरीही मी कर्म करीतच असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा संतांचं उदाहरण देत आहेत आणि संतांच्या उदाहरणानंतर भगवंत स्वतःच्या उदाहरणाकडे वळत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र हे सुद्धा निष्काम भावनेनं कर्म करणाऱ्या, आत्मज्ञान निष्ठ असलेल्या एका महापुरुषाचं जीवन किंवा कर्म आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतार आहेत असं आपण म्हणतो. अवतार या शब्दाचा अर्थ काय? अवतार या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्यांना जन्माच्या पूर्वीच मी आत्मस्वरूप आहे हा अनुभव आहे, किंबहुना जन्मानंतरही ज्यांचं आत्मस्वरूप असणं बाधित झालेलं नाही, जन्माला येण्यामुळं ज्यांचं मी आत्मस्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, किंबहुना मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे, मीच परमात्मा आहे, ही जाणीव आणि अनुभूती ज्याची बदललेली नाही त्याला आपण अवतार म्हणतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतार आहेत असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा याचा अर्थ हाच आहे की जन्माच्या पूर्वीपासूनच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मी परमात्मा स्वरूप आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे या गोष्टीची परिपूर्णपणे जाणीव आहे. माऊली या श्लोकाचं काय वर्णन करतायत बघूया. आता अनेकाची या गाठी कायशा सांगो किरीटी देखय मीच ये राहाटी वर्तत असे. अर्थात माऊली म्हणतायत, पहा आता दुसऱ्यांची उदाहरणे मी कशाला देऊ, मी स्वतःच स्वधर्माप्रमाणे वागत आहे. आतापर्यंत संतांची उदाहरणं दिली, इतरांची उदाहरणं दिली, आता भगवंत स्वतःचंच उदाहरण देत आहेत. हा दुर्मिळ योगायोग आहे. श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ श्रेष्ठ काय आहे तर या ग्रंथात भगवंतानं आपलं खरं स्वरूप सांगितलेलं आहे. संत आणि भगवंत कधीही आपलं खरं रूप एवढ्या स्पष्टपणे भौतिक शब्दात कधीच सांगत नसतात. का सांगत नसतात त्याची कारण आहेत.
आपण आपलं खरं रूप जगाला सांगितलं तर एक शक्यता आहे की अश्रद्धावान लोकांना त्या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. हे एक कारण. ज्याची श्रद्धाच नाही ईश्वरावर तो मी ईश्वर आहे असं म्हणणाऱ्याला ईश्वर मानणारच नाही. आणि जो श्रद्धावान आहे त्याला मी ईश्वर आहे असं सांगितल्यानंतर तो आपल्याकडं ईश्वर याच भावनेनं बघायला लागेल आणि मग आपल्या सेवेमध्ये रममान होईल. त्याला इतर कोणत्या गोष्टीमध्ये मग रस वाटणार नाही. म्हणून स्वतःचं स्वरूप संत आणि भगवंत लपवत असतात. मग ते आपलं स्वरूप आपला अधिकार कधी कुठं सांगतात तर जी अति जवळची माणसं आहेत, सुहृदय असलेली जी लोक आहेत, हृदयाच्या जवळ असलेली माणसं, ज्यांनी मागच्या जन्मामध्ये अशी काहीतरी अभिलाषा ठेवलेली आहे की या देहानं अशा एखाद्या विभूतीचा सगुण साक्षात्कार रूपातल्या परमात्म्याचा सहवास घडावा, त्या परमात्म्याची सेवा घडावी अशी भावना ठेवलेली जी भक्त मंडळी आहेत, असे जे आत्मे आहेत, त्या आत्म्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठीच आणि त्यांची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांची श्रद्धा दृढ व्हावी, पक्की व्हावी, बलवान व्हावी, एवढ्याच करता आपलं खरं स्वरूप ते जगाला सांगतात. आणि केवळ सांगतात असं नाही तर आपलं खरं रूप दाखवतात. आपल्या खऱ्या रूपाचा त्यांना अनुभवही देतात. केवळ शब्दात सांगत नाहीत, अनुभवही देतात. या दृष्टीनं भगवद्गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. कारण इतर ग्रंथांमध्ये ग्रंथकर्त्यांनी इतरांचं वर्णन केलं पण मी कोण आहे याचं वर्णन केलं नाही. अगदी ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे याच्याबद्दल चिंतन केलेलं नाही, याच्याबद्दल वाच्यता केलेली नाही. भगवंत कोण आहे, साधक कोण आहेत, संत कोण आहेत, या सगळ्यांचं वर्णन केलं. पण मी संत आहे, संतत्वाची मला अनुभूती आलेली आहे असं कधीही माऊलींनी म्हटलेलं नाही. कारण त्याची गरज नव्हती. आणि तसं जर सांगितलं असतं तर मुख्य विषयाकडं लोकांचं दुर्लक्ष झालं असतं आणि ग्रंथाच्या आशयाकडं दुर्लक्ष होऊन ग्रंथाचा लेखक आणि त्याचा अधिकार याच्याकडेच लोक जास्त रमले असते. आणि म्हणून ग्रंथामध्ये कुठंही ज्ञानोबारायांनी मी कोण आहे याचा उल्लेख केलेला नाही. मी संत आहे, इंद्रिय निग्रह मी केलेला आहे, अशा प्रकारचं वर्णन केलेलं नाही. पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी गीतेमध्ये मी कोण आहे याचं स्पष्ट शब्दात वर्णन केलं. म्हणून भगवद्गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. कारण हा ग्रंथ सांगणारा स्वतःचा अधिकारही सांगतोय, स्वतःचं स्वरूपही सांगतोय, स्वतःचं सामर्थ्यही सांगतोय. आणि त्याची सुरुवात 3ऱ्या अध्यायातल्या 22 क्रमांकाच्या श्लोकापासून होते. म्हणून हा श्लोक महत्वाचा आहे. 3ऱ्या अध्यायातला 22 क्रमांकाचा श्लोक महत्वाचा का तर याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतःबद्दल बोलतायत. आणि भगवंताच्या या बोलण्यामध्ये आधीच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या एका भगवंताच्या बोलण्यातून निघालेली आहेत. सगळ्या शंकांचा उलगडा, सगळ्या तर्क कुतर्काच्या गाठी या श्लोकानं उलगडून दाखवलेल्या आहेत. अनेकांना प्रश्न पडतो की संत आणि भगवंत कर्म का करतात. संतांना तर काही मिळवायचं नसतं. कर्म का करतो माणूस तर कर्मातून काहीतरी मिळावं हा उद्देश असतो. मग ज्याला काहीच मिळवायचं नाहीये, मिळवण्यासारखं त्याच्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नाहीये, जे जे मिळवण्यासारखं आहे ते ज्याला मिळालेलं आहे आणि त्याला काहीतरी द्यावं अशी वस्तू जगात शिल्लक राहिलेली नाहीये, अशा लोकांकडून मग कर्म का केलं जातं.
संत कर्म का करतात? त्याचं उत्तर मिळालं. संत जगाला, लोकांना कर्माचा एक आदर्श प्राप्त व्हावा याच्याकरता कर्म करतात. आणि हेच कारण आहे भगवंतही कर्म करण्यामागचं. आणि म्हणून स्वतःच उदाहरण भगवान कृष्ण परमात्मा इथं देत आहेत. माऊली याचं काय वर्णन करतायत बघूयात. आता अनिकाची गोठी कायशा सांगो किरीटी, देख मीच ये राहटी वर्तत असे. अर्जुना, इतरांच्या गोष्टी कशाला सांगू तुला? आतापर्यंत इतरांच्याच गोष्टी सांगितल्या, इतर संतांच्या सांगितल्या, जनकाचं उदाहरण दिलं, इतरांबद्दल भगवंत बोलले. पण भगवंत इथं सांगतायत, अरे इतरांचं उदाहरण कशाला? आता अनिकाची गोठी, गोठी म्हणजे गोष्टी, इतरांच्या, अनिकांच्या म्हणजे इतरांच्या, आता इतरांच्या गोठी कायशा सांगू किरीटी. अरे अर्जुना, इतरांच्या काय गोष्टी तुला सांगू? देखे मीच ये राहटी वर्तत असे. देखे बघ, मीच, ये राहटी, राहटी शब्दाचा अर्थ आहे धर्माचरण, वर्तत असे, मी स्वतःच धर्माचं आचरण करत असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र एक अद्भुत चरित्र आहे. जन्माला आल्याबरोबरच वसुदेव देवकीला आपलं खरं रूप दाखवलं, कारण ते घाबरलेले होते. वसुदेव देवकीच्या पुढे मोठा प्रश्न होता, आता काय होईल? कंस लगेच आपल्या ह्या लेकराला मारून टाकेल, आधीच्या लेकरांना मारलं तसं ह्यालाही मारेल, ही भीती होती. आई वडिलांना आश्वासन देणं गरजेचं होतं. आणि म्हणून 8 वर्षाच्या बालकाचं रूप घेऊन भगवंतानं सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, तुझं लागी म्हणजे कंसाला मारणारा जो आहे तो मीच आहे, हे भगवंतानं सांगून टाकलं. तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. वसुदेवाला सांगितलं, मला फक्त गोकुळामध्ये नेऊन ठेवा, तिथं जन्माला आलेली माया, तिथं असलेली मुलगी, तिला इथं घेऊन घ्या, बस एवढंच तुम्ही करा, बाकी सगळं मी बघून घे. का सांगावं लागलं भगवंताला हे? त्याच क्षणी भगवंतानं आपलं रूप जगाला दाखवलं. तरी सुद्धा कर्माची मर्यादा पाळली. जिथं अनिवार्य होतं तिथंच चमत्कार दाखवले, तिथंच आपलं खरं रूप दाखवलं. इथं रूप दाखवलं आई वडील चिंता करतील म्हणून, आणि पुढं काय करायचं आहे हे विश्वासानं त्यांच्या मनावर बिंबावं याच्याकरता भगवंतांनी लगेच बालकाचं रूप धारण केलं. पुढं निघाले. वसुदेवानं टोकरीत घेतलंय भगवंताला. शेषनागाला वाटलं माझा मालक भिजतोय म्हणून शेषनागानं छत्र धरलं. आपला देव भगवंत भिजू नये म्हणून छत्री धरल्यासारखं. आणि यमुना आडाली. यमुनेला वाटलं एवढा मोठा ब्रह्मांडाचा मालक माझ्यामधून जातोय म्हणून तिलाही आनंद मावेना. उचंबळून आली यमुना. आता उचंबळून आल्यामुळं तिच्या लाटांचा आवाज, ते अकराळ विकराळ रूप यमुनेचं बघितलं. वसुदेव पुन्हा घाबरले. पण निष्ठा होती, कारण भगवंतानं साक्षात्कार करून दर्शन दिलं होतं. निष्ठेने निघाले. यमुनेची इच्छा होती देवाच्या पायाचा स्पर्श घडावा म्हणून ते उचंबळून येत होतं. देवानं टोकरीच्या खाली पाय काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. दर्शन घेऊन यमुनेनं मधून एक वाट काढून दिली. त्या वाटेनं मथुरेत गेले. पुन्हा चमत्कार दाखवला. सगळ्या राक्षसांना मारलं. वृंदावनामध्ये नंतर गेले, गोकुळ सोडून वृंदावनामध्ये लीला केल्या. वृंदावनामधून मथुरेमध्ये आले. कंसाला मारलं. मथुरेचं राज्य घेतलं नाही. द्वारकेची स्थापना केली. द्वारकेमध्ये राहिले. सगळ्या प्रजाजनांचं संरक्षण केलं. विवाह केले.
सगळ्या प्रजाजनांना आनंद दिला, भक्तांना आनंद दिला. पांडवांवरती संकट आली, पांडवांना मदत केली. महाभारताचं युद्ध घडवून आणलं. जेवढे काही वाईट वृत्तीचे पृथ्वीवर होते त्या सगळ्यांचा पांडवांच्या निमित्तानं नायनाट करून टाकला. आणि नंतर असेच अनाचारी जेव्हा यादव कुळात वाढले तेव्हा स्वतःच्याच यादव कुळाचाही नायनाट करून टाकला. आणि जेव्हा आपलं अवतार कार्य संपलं तेव्हा मुकाट्यानं इह शरीर सोडून आपापल्या मूळ स्वरूपामध्ये निघून गेले. हे सगळं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र डोळ्यासमोर ठेवलं तर एवढं सगळं करण्याची गरज काय होती भगवंताला? काय गरज होती जन्माला यायची? काही मिळवायचं होतं का जन्माला येऊन? काहीही मिळवायचं नव्हतं. पण आपल्या या जगण्यातून काहीतरी जगाला संदेश द्यायचा होता. म्हणून देख मीच ये रहाटी वर्त तसे, मी स्वतः धर्माचं आचरण करतो. मी कधी धर्म सोडला नाही आणि कर्मही सोडलं नाही. माझं जे मूळ रूप आहे त्या रूपाप्रमाणेच आचरण केलं. आता देवाचा धर्म कोणता? खूप गंभीर महत्वाचा प्रश्न आहे. देवाचा धर्म कोणता? मुळात आपण धर्माची व्याख्या काय करतो? धर्माची जगप्रसिद्ध व्याख्या अशी आहे, अलौकिक शक्तीवरचा विश्वास म्हणजे धर्म. धर्माचं मूळ आहे अलौकिक शक्तीवर विश्वास ठेवणं. मग अलौकिक शक्तीवरचा विश्वास असं जर धर्माचं वर्णन आपण करत असू तर मग अलौकिक शक्तीचा धर्म कोणता? अलौकिक शक्ती म्हणजे परमात्मा ईश्वर, त्याचा धर्म कोणता? परमात्म्याचा धर्म इथं सांगितलाय. परमात्म्याचा धर्म आहे स्वभावाप्रमाणे कर्म. हा भगवंताचा धर्म आहे. भगवंताचा स्वभाव काय आहे? आत्मरूपत्व, ब्रह्मत्व, ब्रह्मरूपत्व हे भगवंताचं स्वरूप आहे. आणि असं ब्रह्मतत्व हा ज्याचा स्वभाव आहे त्याचं कर्म कोणतं असणार? तर सबंध जग भगवत रूपतेला प्राप्त होईल असं कर्म स्वतः करून इतरांना ते ब्रह्मतत्व प्राप्त करून देणारा एक राजमार्ग तयार करणं हा भगवंताचा धर्म आहे. आणि त्याच धर्माचं पालन सगळ्या अवतारांनी केलेलं तुमच्या लक्षात येईल. कोणताही अवतार घेतला, भगवंत असो किंवा संत असो, संत आणि भगवंत तत्वतः वेगळे नाहीयेत. तत्वतः दोघं एकच आहेत. भेद फक्त इतकाच आहे की संतत्व हे त्या अवस्थेला पोहोचण्यापूर्वी साधना करून तिथपर्यंत पोहोचलंय आणि परमात्म तत्व म्हणजे त्या अवस्थेमध्ये ते अनेक काळापासून, सनातन काळापासून त्याच अवस्थेमध्ये ते आहे. असं चैतन्य म्हणजे परमात्मा. आणि त्या चैतन्य अवस्थेला साधना करून पोहोचलेला महात्मा म्हणजे संत. अवस्था तत्व म्हणून दोघांमध्ये कोणताही भेद नाही. असं समजून घ्या की एखादा जन्मतःच करोडपती आहे आणि एखाद्यानं मेहनत करून करोडपती पद मिळवलंय. मेहनतीनं पैसे कमवलेत आणि तो करोडपती झालाय. पण करोडपती होण्यामध्ये भेद नाहीये. जन्मजात असलेलाही करोडपतीच आहे आणि पैसे मेहनतीनं कमवून झालेलाही करोडपतीच आहे. भगवंत म्हणजे स्वभावतः आत्मरूप असलेला आणि संत म्हणजे साधना करून आत्मतत्व मिळवलेला. पण आत्मतत्वामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही आणि ह्या दोघांकडूनही कर्मच घडतं आणि दोघांचाही कर्म करण्यामागचा हेतू एकच आहे. आधी संतांचं कर्म करणं आणि त्यामागचा हेतू भगवंतानं सांगितला आणि आता स्वतःचं तत्व आणि स्वतःचं कर्म करण्यामागचं कारण हे भगवंतांनी स्पष्ट केलंय. काय साकडे काही माते की कवणे एके आरते आचरे मी धर्माते म्हणसी जरी. अर्थात सांग बरे, मला काही संकट पडले आहे, अगर मला काही इच्छा आहे म्हणून मी धर्माचरण करतो आहे असे जर म्हणत असशील. सामान्यतः माणूस कर्म का करतो? काय साकडे काही माते,
साकडे म्हणजे संकट. काहीतरी संकट आल्यावर माणूस कर्म करतो. एक अनिवार्यता म्हणून हे केल्याशिवाय पर्याय नाही. हे जर नाही केलं तर मोठं संकट ओढवेल म्हणून माणूस कर्म करतो. मनुष्य शरीराला आल्यानंतर माझ्या वाट्याला आलेलं कर्म जर मी केलं नाही तर लोकही मला नाव ठेवतील, रिकामं बसू देणार नाहीत, लोकांमध्ये निंदा होईल, घरामध्ये निंदा होईल, रिकामं बसून मी तरी काय करू, या भावनेनं लोक कर्म करतात. देवाला यापैकी कोण्याही गोष्टीची भीती नाही. काय साकडे काही माते, माझ्यावर काही संकट आलंय का, देवावर कुणी संकट आणू शकेल का. संकट ज्याची परवानगी घेतल्याशिवाय जात नाही कुठंच. अशा परमात्म्यावर संकट कसे की कवणे एके आरते. आरते म्हणजे इच्छा, काहीतरी मिळावं या इच्छेनं मी कर्म करतोय का. की कवणे एके आरते आचरे मी धर्माते, काहीतरी मिळावं म्हणून मी धर्माचं आचरण करतोय किंवा माझ्यावर काहीतरी संकट आले म्हणून मी कर्म करतोय असं म्हणसी जरी, असं जर तू म्हणत असशील, असं जर तुला वाटत असेल तरी पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी, ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणसी. अर्थात तर सर्व दृष्टीने परिपूर्ण असा या जगात माझ्या तोडीचा दुसरा कुणी नाही असे माझे ऐश्वर्य तुला पूर्णपणे माहिती आहे. पुरते तरी पुरतेपणा लागी. पुरतेपणा लागी म्हणजे इथं अर्थ दिलाय गुणैश्वर्याने संपन्न. माऊलीने एके ठिकाणी स्वतंत्र वर्णन केलंय. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंत, असा इथं अर्थ दिलाय. पण जर शब्दशः अर्थ शोधायचा झाला तर तरी पुरतेपणा लागी. पुरतेपणा लागी या शब्दाचा अर्थ होतो परिपूर्णतेसाठी. परिपूर्ण असलेला, परिपूर्णतेचा अनुभव असलेला या अर्थानं पुरतेपणा लागी हा शब्द घेता येतो. तो अधिक योग्य वाटतो, संयुक्तिक वाटतो. तरी पुरतेपणा लागी परिपूर्णतेसाठी आणखी दुसरा नाही जगी. या सगळ्या जगामध्ये माझ्यासारखा दुसरा कुणीही परिपूर्ण नाही. परिपूर्ण कोण असेल तर तो भगवंत आहे. प्रत्येकाच्या परिपूर्णतेचं कारण म्हणजे भगवंत आहे. जोपर्यंत भगवंत नाही तोपर्यंत परिपूर्णताही परिपूर्ण नाही. भगवंत नसेल तर परिपूर्णताही अपूर्ण आहे. किती संपत्ती मिळो, कितीही ऐश्वर्य मिळो, कितीही नावलौकिक मिळो, कितीही चांगलं शरीर आयुष्य सगळं मिळो, पण जोपर्यंत परमात्मा नाही तोपर्यंत परिपूर्णता नाही. कारण या जगामध्ये परिपूर्ण असा केवळ भगवंत आहे. म्हणून तरी पुरतेपणा लागी आणि को दुसरा नाही जगी. या जगामध्ये परिपूर्णतेचा अनुभव ज्याला आहे, जो परिपूर्ण आहे असा दुसरा कुणीही या जगामध्ये नाही. ऐशी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. माझ्या ठिकाणी अशी सामुग्री आहे, सामर्थ्य आहे. काय सामर्थ्य आहे की माझ्या एवढा परिपूर्ण या जगात दुसरा कुणीच नाही असं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. मी परिपूर्ण आहे. जाणसी तू आणि हे तुला माहिती आहे. मी कोण आहे हे तुला माहिती आहे. भगवंत अर्जुनाला या कारणामुळे सांगतायत. अर्जुनाला माहिती आहे भगवंत काय आहेत ते, पण काय आहेत हे माहीत असूनही मध्ये मध्ये अर्जुन विसरतो. अतिपरिचयात अवज्ञा होते. एखादी वस्तू खूपच जवळ राहिली की तीच दिसत नाही. मला या डोळ्यानं सगळं दिसतंय या चष्म्यामुळं, पण चष्मा दिसत नाही. कधी कधी मी डोळ्यावर चष्मा हेच विसरून जातो. चष्मा लावताना काढताना 2 वेळा चष्म्याची आठवण येते, एरवी नाही आठवण येत. विसरून जातो माणूस चष्म्याला. अति जवळ असलेली वस्तू विस्मृतीत जाते.
मला डोळे आहेत हेही माणूस खूपदा विसरतो. मला शरीर आहे, मी शरीरात आहे हेही खूपदा विसरतो. अति परिचयात अवज्ञा होते. आपण कधी आपल्याच शरीराकडे लक्ष देऊन बघितलंय का? आपल्याच हातांकडं, आपल्याच पायांकडे कधी बघितलंय का? हे माझे आहेत, हे माझं शरीर आहे. एवढ्या वर्षांपासून मी ह्याला सांभाळतोय. एवढ्या वर्षांपासून एक क्षण यांनी मला दूर केलेलं नाहीये. या भावनेनं आपण शरीराकडेही कधी बघत नाही. अति परिचयात अवज्ञा. अतिशय जवळ असलेल्या गोष्टीकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. आपल्याला लेकराचा, बायकोचा, म्हणजे आई वडिलांचा, सगळ्यांचा चेहरा माहिती आहे. आपला चेहरा आपण मन लावून कधी बघत नाही. कधीतरी आरशात, कधीतरी आता व्हिडिओ कॉन्फरन्समुळे मला रोज 1 तास माझा चेहरा दिसतो. मलाच कौतुक वाटतं की मी 1 तास स्वतःला बघतो. नाहीतर असं 1 तास स्वतःकडे बघत बसण्याचा योग येणं अवघड आहे. आपल्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. अर्जुनाच्या भगवंत सगळ्यात जवळ राहिले म्हणून अर्जुन भगवंताचं स्वरूपच विसरला. अतिपरिचयात अवज्ञा. चष्माही मला बघायचा असेल तर थोडा असा दूर करावा लागतो, तर चष्मा स्पष्ट दिसतो. नाहीतर डोळ्यावर हा एकदा लावला की चष्मा पण दिसत नाही. चष्मा सगळ्याला दाखवतो पण चष्मा दिसत नाही. भगवंत अतिशय जवळ असल्यामुळं अर्जुनाला भगवंत काय आहेत हेच कळत नव्हतं. स्वरूप तर माहीत होतं, भगवंत कोण आहे त्यांचं बालपणापासूनचं चरित्र ऐकलं होतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा